नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सरकारने आता एक नवीन पोस्ट काढलेली आहे, ती म्हणजेच योजना दूत नाव आहे या पोस्टचं। आणि या पदाअंतर्गत एकूण महाराष्ट्रामध्ये 50,000 जागांची भरती निघाली आहे। ही योजना नक्की काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पात्रता काय आहे, कागदपत्रे नक्की काय काय लागणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय राहील, काय नक्की काम राहील, निवड प्रक्रिया कशी राहील, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती येतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा जो काय हा GR आहे 7 ऑगस्ट 2024ला आलेला आहे। काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर प्रस्तावना पाहू शकता तुम्ही। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर योजनांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ पोहोचवणे हे योजना दूत या पदाचं काम राहणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 50,000 योजना दूत नेमले जाणार आहेत। काय आहे शासन निर्णय तर पहा। शासन निर्णय: महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कायम पद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल। आता या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ते पाहू। म्हणजेच ही जी काही योजना दूत पोस्ट आहे तिचं काय उद्दिष्ट आहे नेमकं ते पाहूयात। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे। तर आता आपण पाहूयात कार्यक्रमाची ठळक रूपरेषा, म्हणजेच कसा आहे हा कार्यक्रम। 1 नंबर आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। 2 नंबरचा आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत, या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। 3 नंबरचे आहे मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। म्हणजे जे काही योजना दूत प्रक्रियेत प्रत्येकी योजना दूताला 10,000 महिना एवढी पगार राहणार आहे। प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित म्हणजे जे काही तुमचा जो प्रवासी आहे वगैरे सगळं सरकारकडून आहे। 4 आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही। तर आता आपण पाहूयात काय पात्रता राहणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष। 1 नंबरला आहे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार, म्हणजे तुमचं जे काय वय राहणार आहे ते 18 ते 35 वयोगटामध्ये राहणार आहे। 2 नंबरला आहे शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे। कोणत्याही शाखेला तुम्ही
तुमचं पद पाहिजे. 3 नंबरला आहे संगणक ज्ञान आवश्यक, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. 4 नंबरला आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक, म्हणजे तुमच्या जो काही उमेदवार आहे त्याच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. 5 नंबरला आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे जो काही उमेदवार आहे तो महाराष्ट्राचा पाहिजे. 6 नंबरला आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे, म्हणजे तुमच्याकडे एक आधार कार्ड पाहिजे आणि ते बँकेला लिंक पाहिजे. तर आता कागदपत्रे कोणते कोणते लागतील ते पाहूयात. तर 1 नंबरला पाहू शकतात विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. 2 नंबरला आहे आधार कार्ड. 3 नंबरला आहे पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी. 4 नंबरला आहे आदिवासाचा दाखला, म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याचा दाखला पाहिजे आदिवासीचा, त्याला सक्षम यंत्रणेने दिलेला पाहिजे तो तुम्हाला आदिवासी दाखला. 5 नंबरला आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील तुम्हाला ते एक पाहिजे. 6 नंबरला आहे पासपोर्ट साईज फोटो, तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. 7 नंबरला आहे हमीपत्र पाहिजे एक, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र तुम्हाला एक पाहिजे. आता पुढे पाहूयात आपण ह्याची जी काही नेमणूक प्रक्रिया आहे ती पाहूयात. कशा पद्धतीने हे नेमले जाणार आहेत ते येथे दिले आहे. 1 नंबरला आहे उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. 2 नंबरला आहे सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. 3 नंबरला आहे ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही. 4 आहे जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन ओरिएंटेशन करतील. 5 नंबर आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील. तर आता 6वा पाहूयात. मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे. तर आता काय काय कामं राहतील तर ते तुम्हाला सांगितलंच. योजनाची जी काही माहिती वगैरे असतील ती तुम्हाला अधिकारी असतील त्यांच्या संपर्कात ठेवलं जाणार आहे आणि ती माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. ही माहिती तुम्हाला गाव पातळीवरती शहर पातळीवरती लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचं काम करायचं आहे. दरवर्षी याची जी काही कामं आहेत ती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागेल. तुम्हाला ती ऑनलाईन अपलोड पद्धतीने करावी लागेल. तसेच योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. आणि गैरहजर वगैरे राहिल्यास तुम्हाला
कसलेही कुठलेही पैसे भेटणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल त्याचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो कसा भरायचा, ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा, यामध्ये अजून काही अपडेट आलेली नाही आहे. हा GR तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि तो तुम्ही काय करा, तो एकदा वाचून घ्या आणि तो तुम्ही एकदा संपूर्ण वाचून घ्या. आणि जर याची नोंदणी सुरू झाली म्हणजेच ऑनलाईन फॉर्म सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.